हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे गुलाब पाणी. तर गुलाब पाण्यासाठी आपण 4 गुलाब, मोठी 4 गुलाब घेतलेली आहेत. तिथं त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. देठ काढून बाजूला ठेवलेले आहेत. तर आता आपण गुलाब स्वच्छ धुवून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले. आणि आता ह्या पातेल्यामध्ये 1 कपभर पाणी ओतले. मी 4 मोठी गुलाब आहेत त्याच्यामुळं. तर आता ही गुलाब आपण ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर ही म्हणजे केमिकल युक्त गुलाबजल आपल्याला भेटते. तर असं तुम्ही ट्राय करू शकता. आणि शेवटी लेडीज म्हटलं तर असे प्रोडक्ट नॅचरली वापरले बरे, चेहऱ्यासाठी कुठले हानिकारक काही वापरण्यापेक्षा. तर आता हे आपण एक 5 मिनिटं असं चांगलं गुलाबच्या पाकळ्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. हे बघा, हे असं पाण्यामध्ये टाकलेले आहेत मी पाकळ्या. व्यवस्थित एकदा असं करून ह्याच्यामध्ये झाकून द्यायचं त्याच्यावरती. आणि 15 मिनिटं 10-15 मिनिटं ह्याला चांगलं, जोपर्यंत गुलाब पूर्ण व्हाईट होत नाही, त्याच्यातलं गुलाबामधला जो कलर पूर्ण त्या पाण्यात मिक्स होत नाही, तोपर्यंत ते काय आपण खाली काढून त्यातलं पाणी घ्यायचं नाही. तर आता 10 मिनिटांना आपण परत हे पाण्याच्या बदल्यात काढून घेऊया. हे बघा, आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि पाकळ्या पूर्ण अशा व्हाईट म्हणजे पांढऱ्या झालेल्या आहेत आणि सगळा कलर ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे गुलाबाच्या. तर आता हे आपण एका बाटलीमध्ये ओतून ठेवू शकतो आणि रोज आपण ह्याचा यूज करू शकतो. आणि संध्याकाळी झोपताना ह्याचा यूज केला तर अजून म्हणजे जास्त तुम्हाला फायदा होते. तर आपण हे आता एका वाटीमध्ये सध्या काढून ठेवून थंड झाल्यानंतर मग एका बाटलीमध्ये ओतून रोज आपण वापर करू शकतो त्याचा जाईल. आणि गुलाबजल व्यवस्थित तयार होईल यासाठी. बघा, आता कलर थोडा चालू केले गुलाबाने. आणि ही जे एकदम गुलाबाचा कलर होतो त्यापेक्षा फेंट कलर झालाय. आणि आता पूर्ण कलर खाली पाण्यात उतरतो आपण ह्याला उकळून घ्यायचंय, झाकून ठेवायचं आता आपण ह्याला. आता हे गुलाबाचं पाणी आहे ते आपण असं गाळून घ्यायचं. हे बघा किती मस्त कलर आलेला आहे. ओरिजिनल कलर आहे ही गुलाबाला. किती मस्त पाणी तयार झालेलं आहे, ओरिजिनल एकदम बिना केमिकलचं. आणि हे बघा, ह्याचं जे गुलाब आपण जे म्हणजे ज्यावेळेस उकडून ही घेतलीत ना शिजून, त्यावेळेस हे कसं पांढरे झालेत एकदम. आणि पाणी इथं एकदम नॅचरल पाणी गुलाबाचं तयार झालंय. ते थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये ठेवायचं आणि आपण रोज वापरू शकतो. बाय, भेटू माझ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता थँक्यू, बाय.